जय महाराष्ट्र मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की बघा। एक ऐसी साइकिल जिसने मेरी बॉडी ऐसी कर दी। वो कौन सा ऐसा कंपाउंड था जिसने मेरी किडनी को बिल्कुल डिस्ट्रॉय कर दिया जड़ से। माय ऑनेस्ट कन्फेशन, सब कुछ बता रहा हूँ आपको, सब कुछ। वॉच द वीडियो। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असाल, हा तरुण गिल भरपूर फेमस फिटनेस इन्फ्लुएन्सर आहे। तर मला याबद्दल एकच सांगायचं आहे की तरुण गिल जी आज त्याची परिस्थिती सांगतोय की सायकल मी चालवली होती, त्याच्यामुळे माझी जी किडनी वगैरे आहे ते काही म्हणजे खराब झालेली आहे। तर मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे की तरुण गिल हा अशी व्यक्ती आहे की त्याचा फिटनेस इंडस्ट्रीशी कधी काही संबंध आला नाही। त्याच्या मनात काय आलं, त्यांनी स्टेरॉइड सायकल सुरू केले, त्याच्यानंतर 2-3 कॉम्पिटिशन खेळला तो, त्यामध्ये पण त्याचा काही झाला नाही। त्याच्यानंतर मग त्यांनी बॉडी बिल्डिंग फेडरेशन विरुद्ध सुद्धा आवाज भरपूर ठिकाणी उठवले, पण कसं त्याला नेहमी चर्चेत राहायची सवय आहे। आणि जेव्हा तो स्टेरॉइडवरती होता तेव्हा त्याचा एक ट्रेनर म्हणून होता, यश म्हणून, बरोबर। तर त्यांनी सुद्धा त्याची साथ सोडली होती नंतर। आणि जेव्हा तो तरुण गिल स्टेरॉइडवर होता तेव्हा भरपूर मित्रांनो डिसिप्लिन फॉलो करायला लागतं, भरपूर प्रिकॉशन्स असतात आणि कोणाच्या तरी गायडन्सनी चालायला लागतं त्यामध्ये, बरोबर आहे। कारण ऑब्झर्वेशन सतत राहिलं पाहिजे, तर तुम्ही प्रॉपर स्टेरॉइडची सायकल पूर्ण करू शकता, बॉडीला कोणताही हार्म किंवा साईड इफेक्ट न होता। तर यामध्ये तरुण गिलनी केलेल्या चुका सांगतो। त्यांनी सगळ्यात पहिले तर मॅगी खाल्ली, त्याच्यानंतर तो दारू सोबत व्हे पियाचा, त्याच्यानंतर तो सिगरेट पियाचा वर्कआउट करताना। तर मित्रांनो, जर तुम्ही स्टेरॉइडवर असाल तर स्टेरॉइड ऑलरेडी बॉडीमध्ये असल्यामुळे तुमचा लिव्हर आणि किडनीवरती इफेक्ट असतो की बॉडी फिल्टर करत असते, लिव्हर तुमचं सगळं। तर त्यावरती तुम्ही सिगरेट आणि जर दारू पिताय तर ऑब्व्हियसली त्याचा जो इफेक्ट आहे फिल्टर करण्यावरती जोर पडणार लिव्हरमध्ये, तर ऑब्व्हियसली तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे। तर मित्रांनो, ह्या चुका करायच्या नसतात, कारण डिसिप्लिन खूप महत्त्वाचा असतो, डाएट खूप महत्त्वाचं असतं, ते काही तरुण गिलनी पाळलेलं नाही आहे या गोष्टीत। त्यामुळे त्याला आज ह्या गोष्टीचा फटका बसत आहे आणि तो पूर्ण फिटनेस इंडस्ट्रीवरती बोट उचलत आहे की तुम्ही हे करू नका, कारण प्रोफेशन आहे काय काय जणांचं बॉडी बिल्डिंग, त्यातूनच त्यांचं घर चालतंय। त्यामुळे मला एकच सांगायचं आहे की कोणतीही सायकल वगैरे तुम्ही काही चालवता म्हणजे स्टेरॉइडवरती राहता, तर मित्रांनो असं नाही की कोणाला मुलं वगैरे होत नाही। मग एवढे बॉडी बिल्डर पडलेत ते का नल्ले आहेत का मित्रांनो? तर तसं नाही आहे, तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकता, अगदी स्टेरॉइडवर कायम राहू शकता। फक्त कसं तुमचा प्रॉपर डाएट पाहिजे, प्रॉपर डिसिप्लिन पाहिजे। तरुण गिल सारख्या कोणत्याही गोष्टी करायच्या नाही, काही त्रास होत नाही मित्रांनो, बिंदास करा। फक्त गायडन्स मध्ये करा, कोणाच्या तरी कोणतरी एक गुरु निवडा की त्याला त्याचं प्रॉपर नॉलेज आहे आणि तुम्ही बिंदास करू शकता। जय महाराष्ट्र।